वाईट समजून घेतलं. केसरी पोलिटिशियन कार्यक्षम अधिकारी नाही देत म्हणून मी एसपी साहेबांना बोललो. तोपर्यंत देश वाढला नव्हता. याची बदली करताय की नाही चंदगड तालुक्यातील नेसरी अडकूर रस्त्यावर गुरुवारी दुपारी झालेल्या अपघातात बाळंतीण सुवर्णा कुंदेकर वय 23 यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याने परिसरात तीव्र संताप उसळला. डिस्चार्जनंतर घरी जात असताना समोरून येणाऱ्या चारचाकी वाहनाने जोराची धडक दिल्याने सुवर्णा, त्यांचे 7 दिवसाचे नवजात बाळ तसेच अन्य 3 जण जखमी झाले होते. आरोपी चालकास तात्काळ अटक न झाल्याने तसेच अपघातातील वाहन जाळल्याने पुरावे नष्ट करण्याचा संशय व्यक्त करत नातेवाईक व ग्रामस्थांनी नेसरी पोलीस ठाण्यावर मोठा मोर्चा काढला. तपासात निष्क्रियतेचा आरोप करत ग्रामस्थांनी मृतदेह पोलीस ठाण्यासमोर आणून कडक भूमिका घेतल्याने परिसरात तणाव निर्माण झाला. मुलाचं झाले. मला बबनजीचा सगळ्यांचे फोन आले. मी वास्तव ऐक समजून घेतलं. केसरी पोलिटिशियन कार्यक्षम अधिकारी नाही देत म्हणून मी एसपी साहेबांना बोललो. तोपर्यंत देश वाढला नव्हता. याची बदली करताय की नाही मी वारंवार समज दिली होती. ही परिस्थिती नेसरी पोलिटिशियनची आहे. हीच परिस्थिती गणवेश पोलिटिशियनची आहे. एके दिशेला आम्ही करणं सांगितलं होतं. मी एसपीचे अतिशय चांगला माणूस आहे समजून सांगितलं. हे मी 8 दिवसापूर्वी मिटिंग घेऊन आलो. पण कालच्या घटनेमध्ये मी वारंवार त्याला समजून सांगितलं. कारण आता झाल्यानंतर आता म्हटलं मी आवाक्याच्या बाहेर आहे. हा सस्पेंड 100% होईल. कारण का नाही केला. आरोपीला सोडलं. गाडी बदली आरोप झाले आणि मेडिकल नाही केलं. एक भावना कंट्रोल करा. एसपी साहेबांचे सकाळपासून 10 फोन झाले. किती फोन झाले? एसपी साहेबांचाच फोन आहे, त्यांच्याच ऑफिसचा फोन. मला काय, मी येणार सोडत नाही. खरं ह्या भावनेमध्ये तुम्ही कुठे असा जाळपोळ लाकडं वगैरे घेऊन कायदा हातात घेऊ नका. मी येणार सोडत नाही. आरोपी इथं पाहिजे. बोला साहेब, बोला ना साहेब, बोला ना. मी साहेब तुम्हाला 5 दिवसापूर्वी एसपी साहेबांची स्पेशली भेट घेतली आणि सांगितलं गणवेश पोलिटिशियन फक्त एका नेत्याच्या खाली झुकलेला आहे. तिथं तो कुठल्याही बाजू समजून घेत नाहीत आणि नेसरी पोलिटिशियन कुणाच्यातच एकाच काम करतात. मी त्याला ही पण सांगितलं की शेतकरी, आमच्या कुटुंबातले शेतकरी पोरं जेव्हा आपल्या गावात शेती नसले, बाहेरगावी शेती असते वेळी रस्त्यावर जाते वेळी मग हेल्मेट नाही, पेपर नाही अडवतात आणि
का इथून? तर मी वारंवार सुद्धा एकदा दोनदा तीनदा केल्या. मी बदलीसाठी अधिकार पण दिले होते. होमच्या सुखविंदर सिंग सर बोलले एसपी साहेब चांगले पाठवतो आणि त्यांना सांगा. मी एसपी साहेब म्हटलं कोणी अधिकारी पाठवा, माझं पोलीस स्टेशनला मी शून्य काम करतो. मी कोणा अटक करा, ह्याच्यावरती कारवाई करा, हे मी कामं कधी करत नाही. म्हणजे आमचे सहकार्य असू दे, आमचे कार्य असू, कुणाचे असू दे. खरं त्याला समज दिल्यानंतर सुद्धा ऐकत नाहीत. गाडवे साहेबांच्या वारंवार सांगतोय, मिरवणुका असतील, डीजेचा असतील. आता लाकडा गाडी भरून पोलीस दारात आणलेत. मी चाललो होतो, माझ्या मुलाखती चालू आहेत, तरी सुद्धा एसपी साहेबांना मी विनंती खूप केली. आता तिने गाडी होती पण जाळली. तुम्ही त्यांना तातडीनं अर्जंट 4-8 दिवसाचं बाळ आहे, तिची आई वारली आणि एक जे पेशंट आहे तिचे दोन्ही पाय कामाचे नाहीयेत. ती काजू फॅक्टरीमध्ये 200-300 रुपये करून मजुरी करते. अशा परिस्थितीत तुमच्या अधिकाऱ्यावरती अतिशय वाईट आरोप आहेत. एक तर त्याला अटक व्हावी किंवा सस्पेंड जागेवरती व्हावा. परिस्थिती चिघळल्यानंतर पोलीस उपविभागीय अधिकारी रामदास इंगवले व आमदार शिवाजीराव पाटील यांनी घटनास्थळी भेट देत जमावाला शांत करण्याचा प्रयत्न केला. अखेर अपघातास कारणीभूत ठरलेल्या संशयित आरोपीस अटक करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी जाहीर केले. कर्तव्यात कसूर केल्याच्या आरोपावरून नेसरी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक आभा गाढवे यांची कोल्हापूर कंट्रोल रूमकडे बदली करण्यात आली असून त्यानंतर तणाव निवळला व सुवर्णा कुंदेकर यांच्यावर अडखूर येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.